माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा. गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा. तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा विविधा. श्रोत्यांनो, नारी विश्व या कार्यक्रमात वैशाली शेंडे यांच्याशी स्नेहल ठाकरे यांनी साधलेला संवाद आता ऐकूयात. या कार्यक्रमाचे सादर करते आहेत भैयालाल टेकाम. नमस्कार श्रोते हो, नारी विश्व या कार्यक्रमात आपल्या सर्व सखींचं मी मनापासून स्वागत करते. श्रोते हो, तू एक रुंजूंत स्वप्न आहेस. तू एक रुंजूंत स्वप्न आहेस, कधी नाजूक तर कधी अल्लड, किलबिल त्या पाखरांसारखं. तुझ्या मनात आहे बळ, आकाशी घेण्याची उंच भरारी. कोर तू तुझ्या कर्तृत्वाची नक्षी, कोर तू तुझ्या कर्तृत्वाची नक्षी. स्वाभिमानी हो तू जरा, तेव्हाच बसतील मनातल्या खरी सरी. झुंज दे संकटांना, ते तू नेहमीच देतेस. झुंज दे तू संकटांना, ते तू नेहमीच देतेस. पण जप जरा स्वतःच्या स्त्रीत्वाला. नाती मात्र तू जरूर जप, पण शोधता शोधता स्वतःचाही अस्तित्वाचा तू शोध मात्र घेऊ शकतेस. म्हणूनच सखींनो, आजच्या तळागाळातील महिलांचं सबलीकरण आपण कशा पद्धतीने करू शकतो या विषयावरती बातचीत करण्याकरता नारी विश्व या कार्यक्रमात आमंत्रित केलं आहे वैशाली शेंडे यांना, ज्या जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था अकोला येथे रिसोर्स पर्सन म्हणून कार्यरत आहेत. तसेच महानगरपालिका समग्र शिक्षा अकोला तसेच सुरुवातीला अमरावती महानगरपालिका येथे त्या कार्यरतही होत्या. शैक्षणिक, सामाजिक आणि साहित्य कार्यातही त्या नेहमीच अग्रेसर राहिल्या आहेत. सन 2007 मध्ये घरातून महानगरपालिका अमरावती अधीनस्थ पहिली शाळा सुरू करण्यात आली होती, ती त्यांच्या माध्यमातूनच. महिला प्रबोधिनी अमरावतीच्या त्या सदस्य आहेत. राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका यामध्ये सदस्य आहेत. राज्य विभाग, जिल्हा आणि तालुकीय स्तरीय प्रशिक्षक म्हणून त्या शैक्षणिक कार्य देखील करतात. दैनिक वर्तमानपत्रांमध्ये सामाजिक अंगाने लेखन करतात. महाराष्ट्र टाइम्समध्ये स्तंभलेखन असतं, तर दिवाळी अंकांमध्ये लेखन असतं. त्यांच्या संदर्भात बोलायचं झालं तर असं भरपूर काही कार्य या ताईंचं आहेत. चला तर मग आज आपण वैशाली शेंडे यांच्याशी नारी विश्व या कार्यक्रमात बातचीत करूयात, तळागाळातील महिलांचं सबलीकरण या विषयावरती. नमस्कार वैशाली मॅडम, आपलं नारी विश्व या कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. नमस्कार. महिलांचं सबलीकरण म्हटलं की जिथे तिथे सबलीकरणचा आजकाल आपल्याला परिस्थिती दिसून येते, पण तळागाळातील महिलांचं सबलीकरण करणं म्हणजे नेमकं काय करणे होय, याविषयी आपण काय सांगाल? तर आपण असं म्हणूया की तळागाळातील महिलांचे सबलीकरण म्हणजे ग्रामीण भाग, आदिवासी, झोपडपट्टी किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय दृष्ट्या सक्षम बनवणे. त्यांना स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार, आत्मविश्वास आणि संधी उपलब्ध करून देणे म्हणजेच खऱ्या अर्थानं महिलांचे सबलीकरण म्हणता येईल. बरोबर. तर जेव्हा तळागाळातील महिलांना सबलीकरण जेव्हा आपण करतो तेव्हा प्रामुख्याने सुरुवात करताना कोणत्याही गोष्टीची प्रमुख भरपूर काही अडीअडचणी येत असतात. तर त्या अडीअडचणींना सामोरं जावं लागतं, तेव्हा ती कठीण परिश्रम घेताना अनेक अडचणी येतात. तर त्या कशा पद्धतीने आपण सोडवायला हव्यात, आणि प्रत्यक्षात तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात कामही महिलांसाठी करता. तर आपल्याला आतापर्यंत कोणकोणत्या अडीअडचणी आल्यात, महिलांच्या कोणत्या अडचणी आहेत, त्याविषयी काय सांगाल? तर आता जो काही मी शिक्षण क्षेत्रात काम करते आहे त्याच्यामधनं जो ग्रामीण भाग आहे तो आजही म्हणत असू आपण की साक्षरतेचं प्रमाण वाढते आहे. NILP येतो आहे, कारण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी लागू झाली त्याच्यानंतर NILP म्हणजे प्रौढ साक्षरता अनुषंगानं नवभारत साक्षरता कार्यक्रम आपण राबवतो. पण त्याच्यात वास्तव किती आणि तथ्य किती हे महत्वाचं आहे. म्हणून आजही महिलांसाठी अडचणीला जो सामोरं जायचा आहे तो आहे शिक्षणाचा अभाव. अच्छा. या शिक्षणाच्या अभावामुळे काय काय होतं तर आर्थिक स्वावलंबनाची कमतरता त्यांच्यामध्ये आहे. त्या कुठल्याही व्यवहार करताना एकाकी करू शकत नाही, तर कोणाचा तरी आधार सातत्याने लागतो. बरोबर. तिसरं म्हणजे सामाजिक बंधन आणि परंपरा. यात अजूनही भारत स्वतंत्र होऊन 70-80 वर्ष व्हायला आली तरीही ती बंधन आणि ती परंपरा झुगारून ती पुढे जाईल आणि जाते आहे असं ठामपणे आपण म्हणू शकत नाही. दुसरं
आणि महत्वाचं म्हणजे कौटुंबिक हिंसाचार हा दिवसेगणिक वाढतो आहे, तो एक भाग आहे. त्याच विषयी आम्ही ज्या समाजबंधाच्या अनुषंगाने काम करतो आहे, तो सर्वात महत्वाचा या भागामध्ये प्रश्न आढळून येतो, तो आहे आरोग्याविषयी जागरूकतेचा अभाव. या सर्व गोष्टींना एक महिला समोर जाते आहे, तर नक्कीच आपल्याला असं म्हणता येईल की ह्या अनेक अडचणी तिच्या वाट्याला आहेच. खरंच ह्या जेव्हा अडीअडचणी त्यांना येतात, काम करत असताना असो किंवा कौटुंब सांभाळताना असो, आरोग्याच्या असो, ह्या सगळ्या सुविधा शासनामार्फत तर भरपूर मोठ्या प्रमाणात दिल्या आहेत, पण जुन्या विचार आणि नवीन विचारांना त्या आत्मसात करू शकत नाही आणि करायचा प्रयत्न केलाही तरी कुटुंबाकडून ती साथ मात्र त्यांना कधीच मिळत नाही. महिला सबलीकरण जेव्हा आपण करतो तेव्हा सबलीकरणासाठी शासनाच्या विविध प्रकारच्या योजना महत्वाच्या आहेत, तर त्यापैकी कुठल्या योजना महत्वाच्या आहेत आणि त्याच्या माध्यमातून महिलांचं सबलीकरण कशा पद्धतीने केलं जातं? अगदी याच्यावर अलीकडे आपण सांगू शकतो की बेटी बचाव बेटी पढाव हे शिक्षणाच्या बाबतीत एक मोठं घोषवाक्य जागोजागी तुम्हाला दिसते आहे. जिथे गेलं तिथे बेटी बचाव बेटी पढाव. कधी असं स्लोगन तुम्ही बघितलं का, बेटा बचाव बेटा पढाव? तर ही अजूनही आपल्या समाजाची नीड आहे आणि या नीड मधून या योजनेला तेवढं पाठबळ मिळणं आवश्यक आहे. कारण असं म्हणतात, ज्योतिराव फुल्यांचं एक उदाहरण आहे की जेव्हा एक पुरुष शिकतो तेव्हा फक्त तो एकटा शिकतो, आणि जेव्हा ती एक महिला शिकते, एक स्त्री शिकते, तेव्हा संपूर्ण कुटुंब शिकते. तर याचा 19व्या शतकापासून आज आपण 21व्या शतकामध्ये वाटचाल करतो आहे, तरी मुलींच्या शिक्षणाची किती मोठी गरज आहे, म्हणून शासनाची महत्वाची योजना आहे. दुसरी आहे महिलांना स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी ई-हाट. याच्या माध्यमातून त्यांचे स्वतःचे जे काही प्रॉडक्ट आहे, म्हणजे त्याच्यामध्ये एक प्रशिक्षित करणं, महिलांना विविध स्वयंसहायता गट तयार करून प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांनी निर्माण केलेली कुठलीही वस्तू ज्या पद्धतीने आपण Amazon वरून खरेदी करतो, नंतर फ्लिपकार्ट वरून खरेदी करतो, तशाच पद्धतीचं त्यांना ई-हाट हा प्रोग्राम शासन त्यांच्यासाठी उपलब्ध करून देते. त्याच्या माध्यमातून ऑनलाईन बाजारपेठ त्यांच्यासाठी उपलब्ध करून देण्यात येते. त्याच्यानंतर NULM ज्याला म्हणतो आपण राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान, याच्या माध्यमातून या स्त्रियांसाठी शासन स्वयंसहायता गटाद्वारे आर्थिक सक्षमीकरण करण्याचं काम करते. याच्यात काय होतं की महिला एकत्र येतात, एखाद्या वस्तूचं निर्माण करतात आणि त्या निर्माण केलेल्या वस्तूचं प्रदर्शनी भरवून किंवा या NULMच्या माध्यमातून मोठ्या पद्धतीनं त्याची विक्री करतात. जसं आता अलीकडे अमरावती, अकोला या आपल्या जिल्ह्यांमध्ये तांदूळ निर्माण केलेत, गहू निर्माण केलेत, म्हणजे गव्हांचं प्रॉडक्ट केलं, शेळींचं प्रॉडक्ट केलं, म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून हे सहायता गट तयार होऊन विक्री करतात आणि स्वतःला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी या शासनाच्या योजना त्यांना कामी पडत आहे. अगदी बरोबर बोललात ते, कारण आता आपल्याला बघता येईल की विविध प्रकारचे खादी ग्रामोद्योग असो किंवा मग माविमचं असो किंवा मग जिल्हा उद्योग केंद्राचं असो, कृषीचे प्रदर्शनी असो, अशा विविध ठिकाणी जेव्हा स्टॉल लागतात तेव्हा स्वयंसहायता बचत गटांना त्याच्यामध्ये प्रामुख्याने स्टॉल्स दिले जातात. ते स्टॉल त्यांच्या सक्षमीकरणासाठी असते किंवा म्हणजे स्वतःचं अर्थार्जन करून कुटुंबाला आधार द्यावा आणि आर्थिक स्वावलंबन हा मुद्दा, तीही कमावती होऊ शकते, घर सांभाळून कमावती होऊ शकते, हा महत्वाचा मुद्दा या योजनांमधून आहे. खरंच आहे, कारण आपण बघतो आता उन्हाळ्यामध्ये तयार होणारे जे कुरड्या पापड आहेत, विविध प्रकारचे लोणचे आहेत. अनेक महिलांना काय होते की काम सांभाळून हे करायला वेळ मिळत नाही, तर या माध्यमातून जी महिला वर्किंग वुमन आहे, तर हा स्वयंसहायता गट म्हणजे ऍक्च्युली या पण वर्किंग वुमन त्या त्यांना प्रोव्हाइड करतात की तुम्हाला घरची चव पण मिळेल आणि आम्हाला रोजगारही मिळेल. तर हा सुंदर मेळ इथे साधण्यात येतो. खरंच आहे. तर स्वयंसहायता गट, सेल्फ हेल्प ग्रुप्स म्हणता, त्यांच्या महिलांच्या सबलीकरणाची भूमिका नेमकी कशा पद्धतीने बजावण्यात येत असते, याविषयी काय सांगाल? याबाबत असं सांगता येईल की स्वयंसहायता गटामुळे काय झालं, महिला बचत करायला शिकल्या. ते तर शिकतातच, पण सोबत सोबत स्वतःमध्ये असणारं स्किल याच्या माध्यमातून लघु उद्योग ते उभारतात आणि या सेल्फ हेल्प ग्रुप मधून काय होतं की त्यांचे आर्थिकदृष्ट्या स्वावलंबन त्यांना येतं. त्याचमुळे आर्थिक स्वावलंबन ही अशी पायरी आहे की याच्यामधनं त्यांचा मी काहीतरी करू शकते. म्हणजे आधीची जी परंपरा होती की पुरुषांनी कमवायचं आणि बाईंनी चूल आणि मूल सांभाळायचं, म्हणजे रांधा वाडा उष्टी काढा, याच्या पलीकडे जाऊन तिचा आत्मविश्वास असा वाढला की मी दोन्हीही कसरती पूर्ण करते, घरही छान पद्धतीने सांभाळत आहे आणि माझा आर्थिक जो
तू काय कमवतेस याला कुठेतरी फाटा देत मीही कमवती आहे, हे आर्थिक स्वावलंबन तिला या माध्यमातून आलेलं आहे. म्हणून सेल्फ हेल्प ग्रुप जो आहे तो खूप मोठी भूमिका महिलांच्या सबलीकरणामध्ये निभवते आहे. अच्छा. तर जेव्हा आपण शिक्षणाच्या महिलाच्या सबलीकरणाकडे जर आपण वळलोत तर ते देखील खूप महत्वाचं आहे. कारण नुसतं शिक्षणच घेणं हे महिलांच्या बाबतीत जरी असले तरी ग्रामीण भागात असो किंवा शहरातही भरपूरशा महिला कामाच्या निमित्ताने किंवा कुटुंबामुळे शिक्षण घेऊ शकत नाहीत. तर या बाबतीत आपण काय सांगाल? महिलाच्या सबलीकरणामध्ये शिक्षण हे किती महत्वाचं आहे? ऍक्च्युली आपण खरं पाहता असं आहे की 1947 पूर्वीची भारताची स्थिती, नियर अबाउट जगातली स्थिती, की महिलांचे हक्क नाकारलेले. आणि या महिलांच्या हक्क नाकारलेल्या परिस्थितीमध्ये आपण जेव्हा भारतीय संविधान लागू होते आणि स्त्रियांची ओळख एक व्यक्ती म्हणून व्हायला लागते, बरोबर, त्यावेळेस शिक्षणाचं महत्व देखील अधोरेखित केलं जाते. हो, की मग सांगितल्याप्रमाणे की जेव्हा एक पुरुष शिकतो तेव्हा तो एकटा शिकतो, खरंच. आणि जेव्हा एक स्त्री शिकते तर संपूर्ण कुटुंब शिक्षित होतं. तर हाच धागा पकडून महिलांनी शिकण्याच्या प्रवाहात यावं. ती शिक्षितच व्हावी एवढं नाही, तर ती सुशिक्षित व्हावी, सुसंस्कृत व्हावी आणि सुविचारी व्हावी. तिला तार्किक भावना काय, तर्क काय आहे, एखाद्या गोष्टीचं खरं काय आणि वैविध्यपूर्ण त्याचं बाह्यरूप काय, हे तिला समजायला शिक्षणच मदत करते. दुसरी गोष्ट अशी की जेव्हा स्त्रीच्या बाबतीत असं म्हटलं जाते की बऱ्याचदा आई वडील, मुलगी आहे हिने जास्त का शिकायचं, तिने शिकल्यावर तिचं वय निघून जाणार, तर घाईघाईत जी लग्न होतं ना, अशाही परिस्थितीत तिला तिचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी आज NILPच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवर आपण वेगवेगळ्या संस्था, जसं यशवंतराव मुक्त विद्यापीठ आहे, इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ आहे, ती आपलं शिक्षण चालू ठेवू शकते. तर या माध्यमातून तिनं शिक्षण घ्यावं, कुठेही खंड न पडू देता, आणि स्वतःला सिद्ध करावं की शिक्षणातनंच माणसाला माणुसकीची जाण होते. खरंच. म्हणूनच माझी एक छोटीशी कविता आहे की ये संसार स्त्री में महानता खोजना चाहता है, ये संसार स्त्री में महानता खोजना चाहता है, समानता नहीं, क्योंकि समानता में सब कुछ बराबर बांटा जाएगा. बरोबर. प्रेम भी, सम्मान भी और घर का काम भी. मग मला असं वाटते की स्त्री जेव्हा ही जागरूक होईल शिक्षणाने, तर तिला हे लक्षात येईल की घरात जेव्हा माझा मुलगा आणि मुलगी आहे, तर मी माझी सुरुवात बदलाची आणि परिवर्तनाची सुरुवात या घरातूनच केली तर, मुलाला आणि मुलीला एकाच वेळेस मी दोन्हीही कामामध्ये अग्रणी केलं तर उद्या अशी वेळ येणार नाही जी माझ्यावर आलेली आहे. खरंच. तर म्हणून शिक्षण आणि शिक्षणाच्या वाटा तिने चोखाळायलाच पाहिजे. बरोबर आहे. खूप सुंदर ताई आपण सांगितलं की मुला मुलींना शिक्षण देत असताना ते दोन्हीही पद्धतीने द्यायला हवं. ती मुलगा असो की मुलगी असो, जेव्हा तुम्ही दोघांनाही एक समान समजाल तेव्हाच कुठे भविष्यात पुढच्या ज्या अडीअडचणी येणार आहेत त्या अडीअडचणींना आपल्याला नक्कीच दूर करता येऊ शकतं. आणि फक्त मुलींनाच शिकवा असं न म्हणता मुलांनाही शिकवा या याच्यातून नक्कीच लक्षात येऊ शकतं. ताई, आता सध्याच्या आधुनिक युगामध्ये, सध्या डिजिटल युगात महिलांच्या सबलीकरणाची संधी कशा पद्धतीने वाढवता येऊ शकते आपल्याला, याविषयी काय सांगा? की आपण बघा आता अलीकडे जेवढ्या नोकरीपेशा स्त्रिया आहेत त्या अतिशय आरामदायक किंवा खूप सेफ झोन मध्ये राहून आपलं काम करतायत. कोणतं? डिजिटली. कारण त्यांना कॉम्प्युटर स्वतः ऑफिसमध्ये हँडल करावंच लागतं. त्याचनुसार बँकेचे व्यवहार ते करतातच. आणि याचाच उपयोग ज्या व्यवहार करणाऱ्या, मी आधी म्हटलो प्रश्नामध्ये की महिला स्वयंसहायता गट तयार करत आहे, सेल्फ हेल्प ग्रुप तयार होते, तर मग यांना ह्या डिजिटल युगात कशा पद्धतीच्या संधी आहे. तर तुम्ही बघितलं असेल आज दुकानात किती महिला जातात, ज्यांना तो भाग येत नाही त्या महिला दुकानात जातात. इतर महिला काय करतात, लगेच आपल्या ऑनलाईन बघताय, खरेदी करताय. खरंच. ही अगदी म्हणजे त्यांना सोयीचं वाटतंय की तिथे जाईल, मला बदलवायचे पण इथे 10 दिवसाची लिमिट मिळते आहे. हाच भाग यांच्यासाठी पण लागू आहे की यांनी एखादं प्रॉडक्ट तयार केलं किंवा एखादी वस्तूचं उत्पादन केलं, हे मार्केटिंगचा स्रोत त्यांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून NULM सारख्या संस्था किंवा ह्या जसं माविम सारख्या देत आहेत की तुम्ही काय करायचं, आपलं प्रॉडक्ट तयार करायचं, त्यामध्ये आपल्या व्यवसायाची काय करायची, जाहिरात करायची. बरोबर. त्या जाहिरातीच्या माध्यमातून व्यवसाय हा म्हणजे समाजापुरता किंवा तुमच्या एखाद्या विशिष्ट ठिकाणापर्यंत मर्यादित राहणार नाही, तर तुमचा तो व्यवसाय या मैत्रिणीकडून त्या मैत्रिणीकडे, ती काय ठेवणार स्टेटस, विविध माध्यम किंवा फेसबुक आहे
आहे किंवा इंस्टाग्राम आहे, याच्यामधनं तुझं प्रॉडक्ट त्याच्या माध्यमातून तू हायलाईट करणार, जाहिरात करणार. याच्यामुळे काय होईल, तू जो व्यवसाय करते त्याला ग्राहक मिळतील आणि हे नक्कीच कुठे होणार, हे ऑनलाईन. याच्यासाठी मग प्रशिक्षण आहेत, मग बार्टी सारख्या संस्था पण प्रशिक्षण देण्याचे कामं करतात. नंतर बँकिंग आणि विपणनाच्या संधी पण याच्यामधनं तिला मिळेल. त्याच्यासाठी तिला डिजिटल साक्षरता याच्याशी जुळवून घेणं, म्हणजे नव्या जगाची जी मागणी आहे तो परंपरेचा भाग आपण थोडा बाजूला जर ठेवला आणि नव्या गोष्टीला 21व्या शतकातली जी आव्हानं आहेत त्याला या स्त्रीनं जर स्वीकारलं, म्हणजे की नाही मला प्रोग्रेस करायचं आहे तर मला हे प्रशिक्षण घ्यावं लागेल, मला माझं क्वालिटीचं प्रॉडक्ट आहे ते विकायचं आहे तर मला डिजिटल व्हावंच लागेल, डिजिटल माध्यमाशी जुळावंच लागेल. तर यासाठी आपण नाते जोडले पाहिजे आणि या महिला या माध्यमातून पण आपला व्यवसाय पुढे नेऊ शकते आणि स्वतःला आर्थिकदृष्ट्या अधिक सबल आणि सक्षम करू शकते. खरंच खूप सुंदर सांगितलं ते. पण आता सध्याचं जे डिजिटल युग आहे, म्हणजे फेसबुक असो, व्हॉट्सअप असो, व्हॉट्सअपवरचं स्टेटस असेल, इंस्टाग्राम असेल, स्नॅपचॅट असेल, या विविध माध्यमांचा उपयोग करून आपण आपला व्यवसायही मोठ्या प्रमाणात वाढवू शकतो. त्या व्यवसायासाठी आपल्याला विविध ग्राहक मिळतात आणि मैत्रिणींच्या किंवा कुटुंबाच्या विविध संपर्कामुळे म्हणा, फोनच्या द्वारे ते ग्राहक आपल्याला सहज आणि प्रसार करण्यासाठी डिजिटल माध्यम अतिशय प्रभावी म्हणता येईल. आणि ते घर बसल्या, कुठे जायचं नाहीये, स्वतःच्या गाडीतलं पेट्रोल खर्च करायचा नाहीये, तर एक छानपैकी. ताई, आपल्या या कार्यक्रमामध्ये एक गाणं ऐकण्याची वेळ झाली आहे, तर पहिलं कुठलं गाणं आपण आमच्या श्रोत्यांना ऐकवाल? तर माझ्या आवडीचं जर गाणं विचारलं तर कर हर मैदान फतेह. श्रोतेहो, आपण नारी विश्व या कार्यक्रमात बातचीत करीत आहोत वैशाली शेंडे यांच्याशी. ताई, आपण जेव्हा महिलांच्या सबलीकरणासाठी विविध उपक्रम राबवतो किंवा मग जेव्हा समाजाची भूमिका येते तर ती नेमकी कशा पद्धतीची असायला हवी असं आपल्याला वाटतं? बरेचदा असं म्हटलं जाते की समाज म्हणजे फक्त पुरुष धार्जिण, म्हणजे समाजाची डेफिनेशन आपण इतकी संकुचित केली आहे की समाजामधला जो काही निर्णय प्रक्रियेचा भाग आहे तो फक्त एक पुरुष घेतो आणि तो ठरवतो की स्त्रीने कुठे जायचं. बरोबर. खऱ्या अर्थानं स्त्री पण ही एक व्यक्ती आहे. मला नाही वाटत तिला समाजानं ठरवलेल्या या गुंतागुंतीच्या किंवा त्यांच्या परिप्रेक्षातून ठरवलेल्या मार्गावर आपलं स्वतःचं मार्गक्रमण करणे. तर त्याच्यासाठी समाजाची जी भूमिका आहे ती मिळून असली पाहिजे. पुरुष आणि स्त्री मिळून समाज घडतो. आता आपण त्याच्यात ट्रान्सजेंडरचा पण सहभाग घेतोय, कारण तोही याच समाजाचा घटक आहे. आणि म्हणून समाजाने महिलांच्या सबलीकरणासाठी काय करावं, तर सर्वात पहिले स्त्रीचा एक व्यक्ती म्हणून स्वीकार. मग ती जर व्यक्ती आहे तर जे मूलभूत अधिकार एका मुलाला आहे तेच मूलभूत अधिकार कोणाला मिळाले पाहिजे, तर मुलींना मिळाले. ती जन्मजात ही अधिकार घेऊन येणारी या भारतातली व्यक्ती आहे. कदाचित बेटी बचाव बेटी पढाव हे जे मी पहिलं वाक्य म्हटलं हे म्हणण्याची गरज येणार नाही, कारण ती स्त्री किंवा मादी नाही आहे, ती एक व्यक्ती आहे आणि व्यक्तीचा या भारतामध्ये सन्मान होणं गरजेचं आहे. ते मूलभूत कर्तव्य आहे. एकमेकांचा आदर करणे, सन्मान करणे आपले संविधानातली पहिली प्रास्ताविका तेच सांगते आहे. दुसरं की आपण हे करत असताना महिलांना बऱ्याचदा तुम्ही बघा किचन कुठं असावं, म्हणजे जो काही तुमचा घराचा प्लॅन करतो इंजिनियर सांगतो की जी स्त्री स्वतःचा बराच वेळ त्या किचन मध्ये घालवणार आहे, कदाचित आता येणाऱ्या पिढीमध्ये दोघंही किचन मध्ये वेळ घालवतात, त्यांना प्रकाश कुठून येतो हे कळतं, नळ कुठं असावा माझ्या सोयीचा. बरोबर. तर मग ह्या निर्णय प्रक्रियेत घराच्या बांधकामापासून तर मुलांच्या शाळेमध्ये प्रवेश घेण्याच्या प्रक्रियेमध्ये तिचा सहभाग आवश्यक आहे, तेव्हा सबलीकरण होईल. खरंच तुम्ही, कारण आपण आता जर बघितलं तर इंजिनियरकडे कॉन्ट्रॅक्ट देऊन दिला की ते करून देतात जसं घर हवं तसं, पण नेमकी जी गृहिणी त्या घरामध्ये काम करणार आहे तिच्या सोयीसाठी तिला कुठे काय हवं आहे याचा विचार प्रत्यक्षामध्ये कधी घेतलाच जात नाही. काय तर तुला काय समजते हा विचार नेहमी कुटुंबातून. म्हणजे मला हे म्हणायचं आहे की स्त्रीला असं म्हटलं जाते की तुला काय मोठे निर्णय घेता येते. खरंच मला सांगा, एका कवीचं एक छान कोट आलं होतं, ते असं होतं की स्त्री मर्दों को जन्म देती है तो स्त्री कमजोर कैसी हुई. बरोबर. जन्म देणारी जन्मदात्री एक स्त्री आहे आणि ती तिच्या उदरातून मर्दाला जन्म देतो, म्हणजे पुरुषाच्या नावाने मर्द म्हटलं जाते. जो पुरुष स्त्री धार्जिण होतो किंवा स्त्री सारखं वागायला लागतो तिला म्हणतो ना मर्द. तर ही अशी कन्सेप्ट आहे की ज्याला काही येत नाही तो बाई. पण प्रत्येक स्त्रीमध्ये एक पुरुष असतो आणि प्रत्येक पुरुषामध्ये एक स्त्री दडलेली असते. म्हणून अर्धनारी नटेश्वराची
देवाची प्रतिमा आपण जेव्हा सांगीतिक प्रोग्राम असते तिथं ठेवतो, ते काय प्रतीत करतं, त्याच्या मागची भूमिका काय आहे, की प्रत्येक स्त्री आणि प्रत्येक पुरुष दोन्हीही डीएनएच्या माध्यमातून चालत असते. तर अशा वेळेस आपण तिला जर म्हटलं तुला काय कळतं, तर आज मोठ्या मोठ्या पदावर असणाऱ्या स्त्रियांकडे जरा बघा. खगोलशास्त्रीय संशोधनामध्ये स्त्रियांचा सहभाग बघा. आता तुम्ही म्हणणार की आधी कुठे होता, आधी दिल्या गेला नाही. बरोबर. आणि जर आपण इतिहास काळातील जर आपण बघितलं तर झाशीची राणी आहे, सावित्रीबाई फुले आहेत, असे मोठे मोठे महिला होऊन गेलेल्या आहेत की ज्यांनी घर तर सांभाळलंच, पण घरासोबतच त्यांनी आपला गाव, समाज सगळंच त्यांनी सांभाळलं. मग पुरुष जे म्हणतात की पुरुष प्रधान सत्ता, त्याच्यापेक्षा सुरुवातीला जर आपण काळ बघितला तर तेव्हा तो महिलांचाच काळ होता आणि महिलांची सत्ता आपल्याला त्यावेळेस दिसून येईल. मग आपण ते ऐकलंच असेल, पण जेव्हा सेपियन्स वाचतो, युवा नोवेलचं पुस्तक आहे, मराठीत भाषांतर मी अलीकडेच वाचलं, त्याच्यात तो म्हणतोच ना की आधी जेव्हा नदीकाठी ही संस्कृती वसली तेव्हा त्या पुरुषाला कळत नव्हतं ना की हिला जी मुलं होती ती माझ्यामुळे होते का, म्हणून मातृसत्ता, म्हणून आपण मातृदेवता ज्या आहेत त्या तिथून आलेल्या आहेत. बरोबर. तर जोपर्यंत तुम्हाला कळत नव्हतं की मूल होण्यात माझा काहीतरी वाटा आहे, तोपर्यंत तुम्हाला ती देवता वाटायची, म्हणजे तिचे निर्णय महत्वाचे वाटायचे. पण ज्या क्षणाला तुम्हाला कळायला लागलं, कारण उत्क्रांत होणारी ही जगाची रीत आहे, जेव्हा तुम्हाला कळायला लागलं लगेच तुम्ही तिला दाबण्याचा प्रयत्न केला किंवा खच्चीकरण झालं आणि ती दुय्यमत्व म्हणून त्याच्यात ती म्हणतेस ना, पुरुष समाज घडवतो आणि स्त्रीलाही स्त्री म्हणून घडवण्याचं काम समाजच करतो. म्हणजे तिच्यावर हे बंधनं आपसूक लादल्या गेली, कारण ती मादी आहे आणि ती समोर जायला नको. मग आपल्यामध्ये आपलं वर्चस्व कदाचित तिच्यामुळे कमी होईल, हा एक भाग असू शकतो. पण बायोलॉजिकल जर फरक सोडला तर बुद्धिमत्तेमध्ये स्त्री आणि पुरुषात कुठलाही फरक नाही. आणि दुसरी गोष्ट की हे जगराहाटी जी काही चालत आहे ना, त्यामध्ये दोघांची तेवढीच नितांत गरज आहे. जर पुरुषांनी म्हटलं की फक्त मी असावं तरी पॉसिबल नाही, आणि स्त्रियांनी जर म्हटलं की फक्त मीच असावं, माझी अधिसत्ता असावी, तरी पॉसिबल शक्यच नाहीये. जेव्हा दोघं मिळून सगळं हे करतील त्याच्यानंतरच हा संसार, हे एवढं जगराहाटी जी चालते आहे त्या दोघांच्या सृजनातूनच चालते आहे. मानव निर्मितीसाठी एखादी अजून लॅब तयार झालेली नाहीये की पुरुष राहतील आणि मुलं तयार करण्याची कुठली तरी लॅब होणार आणि त्याच्यातनं ते प्रोडक्शन करणार, नाही आहे तसं. तर म्हणून आपल्याला असं म्हणावं लागेल की सबलीकरण ही फक्त महिलांची जबाबदारी नसून ती संपूर्ण समाजाची आहे. बरोबर. श्रोतेहो, आपण बातचीत करीत आहोत वैशाली शेंडे मॅडमशी. ताई, आता जे महिलांच्या सबलीकरणाचं भवितव्य जे आहे ते आपण भविष्यामध्ये कशा पद्धतीने पाहता, याविषयी काय सांगाल? आता भवितव्य म्हणजे भविष्यात काय होईल, यांच्या वाट्याला काय येईल. जगाकडे थोडंसं लक्ष घातलं तर असं लक्षात येते की आपण जग तर वैश्विक ग्लोबलाइज होत आहे, वैश्विक होत आहे. एकीकडे स्त्रिया बाहेर पडत आहेत, शिक्षण घेत आहेत आणि स्वतःच्या अर्थार्जनासाठी बाहेरही पडत आहेत. पण हे बाहेर पडणं किती सुरक्षित आहे, आता ही सुरक्षितता प्राधान्याने आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. जितक्या महिला बाहेर पडत आहेत तेवढ्याच जास्त प्रमाणात असं म्हटलं जातात की घराच्या बाहेर आल्यात म्हणून बलात्काराचं प्रमाण वाढलं. तर बलात्काराचं प्रमाण बाया घराबाहेर पडल्या म्हणून नाही वाढलं, तर कदाचित पुरुषी अहंकार दुखावला गेला आणि पुरुषांमध्ये एक विकृतीसारखा प्रकार झाला की बाईला नमवायचं असेल तर तिला बलात्कार करा. तर ही गोष्ट जर टाळली आणि समाजाने आणि एका स्त्रीने घराचं जे काही चौकट आहे, घरामध्ये जे काही मुलगा आणि मुलगी आहे यांना प्रॉपर म्हणजे खऱ्या अर्थानं चांगलं लैंगिक शिक्षणापासून तर शिक्षणापर्यंत, आणि ज्याला म्हणतात संस्काराची भाषा, गिव्ह रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट, अशा पद्धतीने जे काही आपण म्हणतो, तर हे जर घरातून सुरुवात झालं तर शासन, स्वयंसेवी संस्था आणि समाज यांचेही एकत्रितपणे प्रयत्न उद्याच्या महिलेला किंवा स्त्रीला घडवण्यासाठी निश्चितच फायदेशीर होईल किंवा तिला सक्षम करण्यासाठी खूप महत्वाचे ठरते. भारतामधल्या या सर्व तळागाळातील महिला आत्मनिर्भर होण्यासाठी आणि नेतृत्वक्षम होण्यासाठी आपल्याला घरातून शासनापर्यंत आणि शासनाकडून आपल्या समाजापर्यंत एक चांगली पायवाट, जिथे आत्मविश्वास तिला मिळेल की मी निर्धोक आहे ही वाट माझ्यासाठी चालायला. बरोबर. मी केव्हाही या घराबाहेर पडते कारण माझ्या समाजामधली पुरुष आता माझ्याकडे कोणत्याही विकृतीशिवाय एक व्यक्ती म्हणून बघते आहे. तर त्या क्षणाला ती महिला छानपैकी स्वतःला या समाजाचा घटक म्हणून प्रतिभा आणि सक्षमता, नेतृत्व दाखवू शकेल. नक्कीच. बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हणतात की हा भारत जेव्हा
अर्ध्या पुरुषांच्या बाजूने आपण विचार करू आणि स्त्रियांना दुय्यम म्हणून तिला पांगळं ठेवण्याचा प्रयत्न करू तर भारत पंगू होईल. आणि म्हणजे पुरुष आणि स्त्री एकाच वाटेवरचे, प्रगतीच्या वाटेवरचे जर सहप्रवासी असेल तर भारत नक्कीच सक्षम राष्ट्र होईल. आता ही बाजू ज्यावेळेस छान पद्धतीनं समाज स्वीकारेल त्याच वेळेस तिचं भविष्य अतिशय सुंदर असेल, आश्वासक असेल, निर्णायक असेल असं मला वाटतं. मला एक छोटीशी कविता आठवली. मी लावतो टिळा, तू लाव टिकली, परंपरेच्या बाजारात अक्कल आम्ही विकली. मी लावतो भस्म, तू लाव कुंकू, गुलामीचा शंख दोघे मिळून फुंकू. तू घाल मंगळसूत्र, मी घालतो माळ, मनूने मारलेली रेषा मनोभावे पाळ. तू घाल बांगड्या, माझ्या हातात गंडा, मुक्याट्याने ऐक, नाहीतर आमच्या हातात दंडा. ही जी कविता आहे ही खूप नक्कीच आनंददायी आणि या परिस्थितीशी अनुकूल अशी आहे असं मला वाटतं. अगदी म्हणजे त्याच्यामध्ये बघा आधुनिक काळात बदल काय करायचा, कुंकूच्या जागी टिकली आली. शेवटी काय आहे, बदल त्याला पर्याय म्हणूनच आला आहे. त्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा आपण विचार करू एक व्यक्ती म्हणून, एक माणूस म्हणून, मला नरेंद्र दाभोळकरांच्या बाबतीत समाजाने का स्वीकारलं नाही, कारण त्या व्यक्तीनं जे सूत्र मांडली किंवा ह्या सर्व देवभोळ्या कल्पना आहे याला सोडून एक माणूस म्हणून जगाने ज्या रीती परंपरा आपल्याला पोषक आहेत त्या स्वीकाराव्या, अंधश्रद्धा टाकून. तर या गोष्टीला स्वीकारणं खऱ्या अर्थानं खूप गरजेचं आहे. खरंच आहे. तर आपल्या या कार्यक्रमाची वेळ होतो आहे आणि महिला हा जो विषय आहे हा खूप मोठा असा विषय आहे. याच्यावरती भरपूर काही आपल्याला बोलता येईल, पण मला वेळेचा अभाव पाहता हा प्रश्न विचारायचा वाटेल की ज्या तमाम महिला आपली ही जी मुलाखत ऐकत आहेत यांना आपण काय आवाहन कराल किंवा काय संदेश द्याल? तर एक छोटीशी कविता त्यांच्यासाठी मी म्हणते. ती स्त्री आहे म्हणून माझी कविता आहे. ती शोधायची तिच्या अस्तित्वाच्या खाणाखुणा त्याच्या अस्तित्वात. ती शोधायची तिच्या अस्तित्वाच्या खाणाखुणा त्याच्या अस्तित्वात, स्वतःच्या नावापुढे सौभाग्यवती लावून. आता ती तिचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करते तिच्याच कर्तृत्वाच्या पाऊलखुणांतून. ती तिचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करते तिच्याच कर्तृत्वाच्या पाऊलखुणातून. म्हणून तिला कुठल्याही सौभाग्याची गरज वाटत नाही. सौभाग्यवती म्हणणं जेवढं सहज आहे तर एखादा पुरुष सौभाग्यवान का म्हणत नाही. बरोबर. तर हे महत्व म्हणून स्त्रियांनी आधार, कारण हे दोन्ही रथाची असं म्हटलंय चाकं आहेत, तर ही समान पातळीवर चालावी. एक चाक जसं मागे ठेवून चालत नाही आणि एक चाक पुढे रथ जसा चालत नाही, तसं पुरुष आणि स्त्री यांनी परावर्तनाच्या दिशेनं आणि परिवर्तनाच्या दिशेनं आपल्या पाऊल वाटांना अधिक भक्कम करावं असं मी या क्षणाला सांगू इच्छिते. नक्कीच खरंच आहे ते. खूप छान आणि अनमोल असा संदेश आपण दिलात. असं म्हणता येईल की प्रयत्नातून तुझ्या मिळू देत यशाची सोनेरी किनार, लक्ष दिव्यांनी उजळू दे तुझा संसार, कर्तृत्व आणि सामर्थ्याची ओढून घे नवी झालर, स्त्री शक्तीचा होऊ दे कायमच नेहमी जागर, कायमच नेहमी जागर. ताई, तुम्ही इथे आलात आणि इतकी छान माहिती आमच्या महिलांना आणि आम्हाला करून दिलीत त्याबद्दल अमरावती आकाशवाणी परिवारातर्फे आणि श्रोत्या वर्गांच्या तर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. श्रोत्यांनो, आत्ताच आपण नारी विश्व या कार्यक्रमात वैशाली शेंडे यांच्याशी स्नेहल ठाकरे यांनी केलेली बातचीत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम. माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा विविधा.